नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण गोकुळनगर कोंढवा या ठिकाणी शिवावरची लक्ष्मीबाई प्रतिष्ठानच्या वतीने आज नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना भव्य दांडियाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नवरात्र उत्सवाचं आयोजन करत असताना आज चौथी माळ आहे, तर उद्यापासून आपलं काय नियोजन असणार ते आपण थोडक्यात सांगा। नवरात्र महोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। उद्या आमच्या मंडळातर्फे नवरात्रीच्या फॅन्सी लहान मुला-मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तरी आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या प्रत्येक जणांकडून एक बक्षीस दिले जाते। जे जे स्पर्धक भाग घेतात त्या प्रत्येक स्पर्धकाला सुद्धा आम्ही बक्षीस देतो व त्यातील 3 उत्कृष्ट बक्षीस असे काढून आम्ही त्या स्पर्धकांना आम्ही उत्कृष्ट असे बक्षीस देतो। उद्याचं जे आपण आयोजन केलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश काय आपला? त्याच्या मागचा उद्देश म्हणजे काय, फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणजे काय असतं की मुलांना एक नवीन प्रोत्साहन मिळतं। मुलांना परत बक्षीस समारंभ असल्यामुळे मुलांना अजून थोडा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि असं सांगायचं आहे की मुलांनाच नव्हे तर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा त्या मुलांना सजवून आणण्यासाठी एक वेगळाच आनंद असतो। हे आनंद देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। अच्छा, फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं आयोजन आपण याच्या आधी केलं होतं का? हीच नवीन संकल्पना आपली पहिली? ही नवीन संकल्पना नसून गेले 4 वर्ष आम्ही कंटिन्यू ही स्पर्धा ठेवलेली आहे। तर आतापर्यंतचा कसा रिस्पॉन्स वाटला आहे पालकांचा आपल्याला? खूप मोठा रिस्पॉन्स येतो। प्रत्येक माणूस, कोण विठ्ठल रुक्माई, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण पायलट, असे वेगवेगळ्या स्वरूपातले प्रत्येकजण माणूस, कोण भूत बनवून येतं, कोण राक्षस बघून येतं, असं प्रत्येक लहान मुलं स्पर्धेमध्ये भाग घेतात। स्पर्धेचा उद्याचा जो आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या या कार्यक्रमाबद्दल आपण संपूर्ण थोडक्यात माहिती द्या। या ठिकाणी पुणेकर माझाचं या ठिकाणी मी प्रथम सरचे स्वागत करतो। या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मदने यांनी आता तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती दिली की परंपरेनुसार सालाबादप्रमाणे जे काय लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस असतात, मोठा गट पण या ठिकाणी फॅन्सी ड्रेसमध्ये आम्ही त्यांचाही या ठिकाणी मोठ्या गटाचाही या ठिकाणी आम्ही घेतो आहे। तसेच उद्या जो काय येणारा दिवस आहे, जो काय आमच्या येणाऱ्या नवरात्रीला माझ्या माता भगिनी आहेत, लहान मुलं आहेत, आमची जी काय येणारी जी काय पुरुष मंडळी आहे, आणि खरोखरच या ठिकाणी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी रोज आम्हाला भेटतो आहे। स्वतः नवरात्र उत्सवामध्ये आलेले जे काय रसिकप्रेमी आहेत हे आनंदानं खेळतात आणि आनंदानं आपल्या घरी परततात आणि घरी गेल्यानंतर आपला उपवास या ठिकाणी 9 दिवसाचा सोडतात आणि परत दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर की नवरात्री राष्ट्रीय मानवाधिकार शिवरची लक्ष्मीबाईची नवरात्र उद्या कधी 8 वाजतात याची हे भाविक आतुरतेने वाट पाहत असतात। या ठिकाणी हजारो नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। तर उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय आवाहन करू इच्छिता? मी आपल्या या कात्रज कोंढवा रोडच्या सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, लहान थोरांना आवाहन करतो की आपण उद्यापासून यापेक्षा जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी, या दांडिया उत्सवासाठी आणि या फॅन्सी ड्रेससाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची कशा पद्धतीने शोभा वाढवल अशा पद्धतीने आम्ही या आपल्या पुणेकर माझाच्या माध्यमातून नागरिकांना आणि दांडिया प्रेक्षकांना या ठिकाणी आवाहन करतो आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून। आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल आपण काय सांगाल? खरोखरच आज आम्हाला प्रेक्षकानं आमचं मन भरून आलेलं आहे की न भविष्य न भूतो अशा या कात्रज कोंढवा रोडच्या परिसरामध्ये आज मामा म्हणून या पुणे जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मामा म्हणून ओळख असणारे हे गणगे मामा आज कात्रज कोंढवा रोडच्या भव्य दिव्य अशा रसिक प्रेक्षकांना आम्हाला जो काय प्रतिसाद दिला, खरोखरच त्यांची शिवरच्या आईच्या प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष जयश्रीताई कांबळे, बाळासाहेबजी मदने, संतोषजी कांबळे, बाबासाहेब गंगावणे, सागर गायतडक, बंडूशेठ मारे, रमेश चलवादी आणि नाना फुंदे या सर्व टीमनं अहोरात्र या ठिकाणी मेहनत करून या ठिकाणी भव्य दिव्य असं कात्रज कोंढवा रोडच्या रसिक प्रेक्षकांसाठी हा आनंदाचा उत्सव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आलेल्या जे काय रसिक प्रेक्षकांना जो आम्हाला प्रतिसाद दिला या सर्व लहान थोर प्रेक्षकांचे मी माझ्या सर्व टीमच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून धन्यवाद देतो। Yeah.
हाय तेरा कुर्ता चांद घटा से निकले कोई उठाए तेरा कुर्ता हाय रे हाय तेरा कुर्ता हाय रे हाय तेरा कुर्ता हाय रे हाय तेरा कुर्ता जीना क्या अजी प्यार बिना जीवन के यही चार दिना धन दौलत बिना चले मगर जिंदगी ना चले यार बिना जीना का अजी प्यार बिना जीवन के यही चार दिना बड़े अरमान से रखा है बलम तेरी कसम हो बलम तेरी कसम प्यार की दुनिया में ये पहला कदम हो पहला कदम जुदा न कर सकेंगे हमको जमाने के सितम वो जमाने के सितम प्यार की दुनिया में ये पहला कदम ओ पहला कदम हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फी रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा दिलरुबा 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 हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फी रंग सुनहरा तेरी जवानी तौबा तौबा रे दिलरुबा 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 दयारे दयारे कर गयो बाकी बिछुआ दयारे दयारे कर गयो बाकी बिछुआ अरे मर गई कोई उतारो बिछुआ अरे मर गई कोई उतारो बिछुआ तेरे पापी बिछुआ बिछुआ तेरे पापी बिछुआ बिछुआ दयारे दयारे कर गयो बाकी बिछुआ अरे मर गई कोई उतारो बिछुआ है आग हमारे सीने में हम आग से खेलते